हाय, हॅलो, नमस्कार. सर्वांना मनापासून नमस्कार. तर सर्वांच्या स्वयंपाकघराची शान म्हणजे गोडा मसाला. यामुळे भाज्यांची चव तर वाढतेच, पण मसाले भात, सर्व प्रकारच्या भाज्या थोडासा जरी घातला तरी भाज्यांना खूप छान चव येते. तर नक्की करून बघा. तर त्यासाठी काय काय साहित्य घेतलं आहे ते पाहूयात आपण. तर इथं 10-10 ग्रॅम मी सर्व मसाले घेतलेत. जावित्री, हळद, दालचिनी, हिरवी वेलची, मसाला वेलची, मिरे, लवंग, सुंठ, मी लिस्ट देणार आहे डिस्क्रिप्शनमध्ये. तीळ, खसखस, खोबरं, धने पाव किलो, शहाजिरे. तुम्ही सर्व पाहू शकता. इथं मसाले सर्व 10-10 ग्रॅम घेतलेत. पाव किलो धने घेतलेत, खोबरं घेतलं आहे 1 वाटीभर खिसून, तीळ 20 ग्रॅम, खसखस 10 ग्रॅम. सर्व छान निवडून घ्यायचं. इथं तुम्ही पाहू शकता. इथं तेजपत्ता व तमालपत्र घेतलं आहे, तेही स्वच्छ निवडून घ्यायचं आहे. आता हे सर्व मसाले जे कोरडे भाजायचे आहेत ते पहिला भाजून घेऊ आपण. धने निवडून घेतलेत स्वच्छ. ते मंद गॅसवर छान खरपूस होईपर्यंत, छान वास सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. भाजत आले की छान वास सुटतो. हा मसाला घालून आपण भरलेलं वांग, मसाले भात, कुठल्याही रश्श्याच्या भाज्या करू शकतो. इथं जिरे, मोहरी आणि मेथ्या घेतल्यात. जिरे अर्धी वाटी घेतलेत, मेथ्या 1 छोटे 2 चमचे आणि मोहरी 4-5 चमचे घेतली. हेही आपल्याला छान मंद गॅसवर भाजून घ्यायचे. आधी आपण कोरडे जिन्नस भाजतोय. आता शहाजिरे आपण भाजून घेतोय. तीळ आणि खसखस हेही मंद गॅसवर भाजून घ्यायचं आहे. याला थोडा वेळ लागतो, पण निवांत वेळी एकदा करून ठेवला की मग 5-6 महिने छान टिकतो.
यात सर्व मसाला असल्यामुळे वेगळा मसाला घालायची भाज्यांना गरज नाही. आता ह्यावरच आपण सगळं घालून घेतोय. आधी धने, जिरे, मेथ्या, तीळ आणि खसखस आपण भाजून घेतलं आहे. आता खोबरं थोडंसं तेल घालून छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. तुम्ही खिसूनही घेऊ शकता सगळं खोबरं, म्हणजे ते लवकर भाजलं जातं. इथं आपलं खोबरं हे छान भाजून तयार झालं आहे. आता हळकुंड आणि सुंठ तेलात छान तळून घ्यायचं आहे. आणि थोडंसं हिंग, तुम्ही पाहू शकता हे छान फुललं आहे. आता काढून घ्यायचं आहे. आता हिरवी वेलची, जायपत्री, मायपत्री, मोठी वेलची सगळं थोड्याशा तेलात, मिरे, शहाजिरे, लवंग, दालचिनी हे सगळं 10-10 ग्राम घेतलं आहे. हे छान तळून घ्यायचं आहे. स्टार फूल, तळतानाच असा सुगंध सुटलाय घरभर. आता तेजपत्ता आणि तमालपत्रही थोड्याशा तेलावर छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. आता आपलं सगळं भाजून व तळून झालं आहे. आता मिक्सरला पहिल्यांदा सुके जिन्नस छान बारीक करून घ्यायचे आहेत. आणि नंतर मसाले, तळलेले मसाले घालून सगळा मसाला छान एकजीव करायचा आहे. आता तुम्ही पाहू शकता छान आपलं सगळं वाटून झालं आहे. आता हा मसाला छान एकत्र करायचा आहे आणि हवाबंद भरणीत भरून ठेवायचा आहे. 6-7 महिने आरामात टिकतो. आणि चमचाभर जरी भाजीला किंवा मसाले भाताला घातला तरी भाजीची रंगत वाढते. नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.